मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 पिनकोड नंबर। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी माझं कार्य स्वतः करतो, माझ्यामार्फत कुणीही करत नाही। स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया। आताचं जे मार्गदर्शन आहे ते सर्वव्यापी आहे, सहज करणार आहे। ना मंत्र, ना तंत्र, ना उपासना, ना फुलं, ना आरती, ना नैवेद्य, तरीही सफलता मिळवून देणारी ही उपासना आपल्याला लक्ष्मीची साधना, लक्ष्मीची प्राप्ती, नोकरीची इच्छा, विवाहाचा योग, संतती प्राप्ती, अनेक समस्या, कोर्ट कचेरीत यश, घरगुती वाद, वितंडवाद, शेतातील उत्पन्न, तेजी मंदी, स्टॉक, व्यापारी, व्यवसायी, नौकर, सर्व्हिस, गृहिणी, तरुणी, तरुण, विवाहित, अविवाहित, वृद्धगण, मातापिता, पणती, पणतू, पुत्र, सुनबाई, मुलगी, वाडवडील, सर्वांना उपयुक्त अशी ही उपासना मी सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाची श्रद्धा ठेवून आपल्याला करायची आहे। आपल्याला यश मिळवायचं आहे, मनातील इच्छा पूर्ण करायची आहे, तर श्रद्धा हवीच। श्रद्धा नसेल तर मग कसं होईल? श्रद्धा ठेवून केलेलं कार्य हे यशप्राप्तीकडे जाते। श्रद्धेला फार महत्त्व आहे। एखाद्या ठिकाणी आपण जातो, एखाद्या ठिकाणी मैत्री करतो, एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला जातो, तिथे श्रद्धा असते म्हणून। ठराविक ठिकाणाहून आपण कटिंग करतो, ठराविक ठिकाणाहून आपण शिलाई काम करतो, टेलरकडे जातो, ठराविक ठिकाणाहून आपण औषधोपचार करतो, आणि याच्यातून कोणी काही लबाडी केली तर ते त्याला भोगावी लागते। श्रद्धा आपली असते, श्रद्धेचा मान त्याने नाही ठेवला तर त्याला पण दुःख प्राप्त होते। नेहमीचं गिऱ्हाईक आहे, नेहमीची मैत्री आहे, नेहमीचा संबंध आहे, तिथे पण परंतु असारा काय हो नको। सढळ हाताने प्रेम करा। प्रेम ही याला किंमत नाही आहे, त्याला पैसे मोजावे लागत नाही, पण त्याच्यासारखी अमूल्य वस्तू कुठलीही नाही। जळगावचे सोनवणे मेकॅनिक यांनी हा सुविचार पाठवला होता आत्ताच, तोच धरून आपण चालत आहोत। आपण जर बघायला गेले तर कुठल्याही कामामध्ये मन लाग असेल तर ते काम यशस्वी होते। उत्साह असेल, आनंद असेल तर यात्रा सफल होतात। घरामध्ये प्रेम असेल, आदर असेल, संभाषण असेल तर ते कुटुंब, ते घर, त्याला घरपण, नाही तर ते घरपण मुळीच नाही, मशानभूमी। ज्या घरामध्ये बोलणं नाही, ज्या घरामध्ये वाद आहे, वितंडवाद आहे, गैरसमज आहे, मोठ्याचा मान नाही, सन्मान नाही, आदर नाही, विचारणा नाही, ते घर मशानभूमीसारखं आहेच। पुढे जाऊन कालांतराने काय होणार आहे हा 76 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो। अचानक येणारी आपत्ती, अचानक येणारे दुःख, अचानक येणारी कोसळणारी समस्या, मनी मानसीनं होणारं नुकसान, हे का होते? बीकॉम आहे, एमकॉम आहे, CA आहे, अर्थतज्ञ आहे, वाडवडील अंगठे बहादर आहे, त्यांनी जमीन जुमला, शेती बाडी, घरदार केलेले आहे, आणि मग याला ते का जमत नाही? 3-3, 4-4 मजली इमारती आहेत,
दरवर्षी तेल पाणी रंगरंगोटी वडील करीत होते आणि मुलांना झाडझूडसुद्धा करता येत नाही, असं का? हे प्रश्नचिन्ह जर मोकळे करायचे असेल तर उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या अक्षय तृतीया आहे, 14:12 पावेतो. तर आपल्याला 14:12 आत करायचं आहे. तृतीया आपल्याला लाभली तरच अक्षय तृतीया होईल, नाही तर मग चतुर्थी लागते. 12:02 नंतर गंडांतर विषाक्त योग सुरू होत आहेत, ते अशुभ आहे. म्हणून शक्यतोवर 12:10 आत आपण प्रयत्न केला आणि करा. उपासना आराधना अत्यंत साधी सरळ आहे, सोपी आहे, श्रद्धा आहे. आपले वाडवडील जिवंत आहे, फार उत्तम. वाडवडील स्वर्गवासी आहे, त्याला स्वर्ग प्राप्ती, परंतु पण उपासनेला ते हजर आहे. आईचा स्वर्गवास झाला किंवा वडिलांचा स्वर्गवास झाला तरी पण ही उपासना आपल्याला अत्यंत लाभदायक होणार आहे. कारण ही उपासना मातापित्या संबंधित, सासू सासरे संबंधित, आजोबा आजी संबंधित, पणजोबा पणजी संबंधितच आहे. आता हे उपासना कोणी करायची? तर पुत्रांनी करायची, संततीने करायची, मुलीने करायची, नातीने करायची, पंटीने करायची, सुनबाईने करायची. साधं सरळ आहे. या दिवशी सकाळी स्नानविधी आपण करा. आज याच्यासाठी करत आहे की तुम्हाला त्या कार्याला काही वेळ द्यावा लागेल. सकाळी स्नान विधी झाल्या असल्यावर आपण जे वस्त्र घालणार आहात तर वडिलांचे वस्त्र घाला. चप्पल घालायचे असेल, बूट घालायचं असेल, जे वडील वापरत होते ते वापरा. काठी वापरायची असेल तर काठी वापरा, टोपी वापरायची असेल तर टोपी वापरा, उपरणं असेल तर उपरणं वापरा, लहानसा रुमाल असेल तर लहानसा रुमाल वापरा. पण संकोच बाळगू नका. शर्ट मला घालायचं नाही पण रुमाल वापरायचा आहे असं करू नका. मोकळे मनाने शर्ट घाला, पायजमा घाला, सूटपॅन्ट घाला, धोतर घाला, जे असेल ते घाला. चप्पल घाला, शूज घाला, पायमोजे घाला, हातमोजे घाला, टोपी घाला, चष्मा घाला, वापरा, काठी वापरा. मुलींनी सुनांनी जे काही आहे ते सासूचं पातळ नेसा, साडी नेसा, ब्लाऊज घाला. त्यांचे काही आभूषण असेल तर ते परिधान करा. चप्पल घाला त्यांची, बूट असेल तर बूट वापरत असेल तर बूट घाला. अक्षय तृतीया आहे, पूर्ण दिवसभर हे वापरा. नोकरीला जात असाल तरी तिथे घेऊन वापरा. व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर तिथेही असू द्या. घरगुती असेल तर घरगुती असू द्या. शेतात जात असाल तर शेतात घालून जा. असा हा वापर करा. कारण की काय, अक्षय तृतीयेला जे स्वर्गीय आपले अंश आहे आपण त्यांचा, आणि ते आपले पूर्वज आहेत ते आपल्या घरी येत असतात आणि ते बघतील. आजोबा असेल आणि मग त्यांचे मुलं असतील की नाही, माझे नातू माझ्या मुलांचे कपडे वापरत आहे, माझी सुनबाई साडी वापरत आहे, आभूषण वापरत आहे, बांगड्या वापरत आहे, चप्पल वापरत आहे, ब्लाऊज वापरत आहे, साडी घालत आहे. मुलं सुद्धा आपल्या मुलांच्या वाडवडिलांच्या वस्तू वापरत आहेत. पुष्कळचे जण फेकण्याचं भाषा करतात, त्यांना काहीही कळत नाही. कोणी सांगत असेल की ते अशुभ आहे, दुःख होईल होईल, आपलेच लोक आपल्याला दुःख देतील, हे सांगणारे दुःख देणारे लोक आहेत. त्यांना त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना नाही, ही नक्की 100%च्या वर. आपलं चांगलं होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. ज्यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे ते कधीही पापाकरण करणार नाही, अशुभत्व करणार नाही, अशुभत्व प्रकटणार नाही, दोष निर्माण होणार नाही. वाडवडील आहे त्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे, म्हणून आपल्याला परमेश्वर दिसलेला आहे, म्हणून आपल्याला दुनिया दिसलेली आहे, म्हणून आपण ह्या जगात आहोत.
संत महाराजांची पूजा आपण करत असाल तर ते आपण उत्पन्न झालो म्हणून ते आपल्याला करणार आहे. आपण नसलो तर ते काय आशीर्वाद देतील? ते आपल्या कोणत्या पाठीशी उभे राहतील? प्रथमतः माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. म्हणूनच ही जी मंडळी जी आहे, व परमेश्वर सुद्धा असेल, महाराज असतील, तर आपल्याला निर्मिती झाल्यावरच हे आहे, त्याच्या अगोदर नाही. कोणी सांगत असेल की त्यांच्या पुण्यही होती, आशीर्वाद होते, हे होते म्हणून उत्पत्ती झाली, तर मग अविवेकानं उत्पत्ती का होत नाही, संतान होत का नाही? मग मनुष्य आणि स्त्रीच कशाला पाहिजे? आपोआप स्वयंभू का निर्माण करत नाही हे? मग ही मंडळी अपूर्ण पडते का तिथे? त्या सगळ्या असत्य गोष्टी आहेत. म्हणून उद्या अक्षय तृतीया आहे, 30 तारीख आहे, बुधवारचा दिवस आहे. सूर्योदयापासून आपण आपल्या आईवडिलांची जी काही वस्त्र प्रावरणे असेल, ज्या काही वस्तू असतील, सीट असेल, खुर्ची असेल, पलंग असेल, गादी असेल, उशी असेल, सांभाळून आपण ठेवली असेल, किंवा जिवंत असतील तर काही विचारायलाच नको, त्यात आहेच. त्यांच्यासोबत कार्य करा, त्यांच्यासोबत राहा. दुकानदारांनी आई वडील असतील तर प्रथम त्यांना मान द्या. नोकरदाराने चरणस्पर्श करून नोकरीला जा. आज प्रथमतः जेवण आपल्याला काही घागर भरायची आहे, पाणी भरायचं आहे, कुंभ भरायचा आहे. वाडवडिलांसाठी, मातेसाठी स्वर्गीय झालेलं असेल तर पान वाहा. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सर्वसाधारणतः वडे आणि खीरच वापरली जाते. पण माझं असं सांगणं आहे की जे मर्तिक झाले, जे स्वर्गीय झालेले आहे, जे दैवत्व आहे, प्रत्येक दैवताचा नैवेद्य हा वेगवेगळा असतो. प्रत्येक दैवताची जी आहे, प्रत्येक माणसाची दर्शन आपण घेतो देवांचं, ती वेगवेगळी वेळ आहे. आपल्याला हे कोणी सांगितलं आहे? नाही ना. जर ते स्वर्गवासी झाले असेल तर त्यांना आवडणारी वस्तूच त्याच्या पानामध्ये असलीच पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. ते संतुष्ट कसे होते? जर आपल्याला पितरांना संतुष्टी द्यायची असेल तर त्यांची आवडती वस्तू पानामध्ये असणं आवश्यक आहे, नाही तर नाही. तुम्ही 100 पानं घातले, हजारो लोकांना जेवण दिलं तरी त्याला उपयोग शून्य. माझं म्हणणं पटत असेल तर ग्राह्य धरावं, नाही तर आपण आपल्या बुद्धीने चालावं. 2 कान दिलेले आहे, माझं काहीही म्हणणं नाही. असो, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हे लक्ष्मी साधन आहे, लक्ष्मी प्राप्ती आहे. मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, समस्या दूर होणार आहे, कष्ट दूर होणार आहे, आरोग्य संपन्नता लाभणार आहे, आयुष्यमान होणार आहे. आणि सर्व म्हणजे मनातील इच्छा म्हणजे सर्व काही, त्या पूर्ण प्राप्तीसाठी आईवडिलांच्या सोबत राहा. आईवडिलांची वस्त्र पावरणे वापरा. स्वर्गीय झाले असेल तर त्यांच्या वस्तू वापरा. साधा सरळ ही उपासना मी तुम्हाला सांगत आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझे गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. आजचा जो विषय होता हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या प्रेरणेने होतो. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला, प्रसारण केला, परंतु अचानक अनपेक्षित मला तिने हा विचार दिला, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी, आणि म्हणूनच मी तो तुमच्यासमोर तात्कालिक ठेवत आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. कपडे असेल, काही असेल, वस्तू सापडायला वेळ लागेल, स्वच्छ करायला वेळ लागेल, म्हणून हे सांगितलं आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आपण पण स्मरण करतात, मला पण आनंद होतो, आधार मिळतो.